बस जिसकी मम्मी है अरे जो सरकार निकम्मी है ईवीएम हटाओ अरे ईवीएम हटाओ अरे वोटिंग मशीन हटाओ अरे तोड़ देंगे फोड़ देंगे अरे तोड़ देंगे फोड़ देंगे अरे वोटिंग मशीन फोड़ेंगे अरे गली गली में शोर है अरे गली गली में शोर है अरे चुनाव आयोग ने क्या किया अरे चुनाव आयोग ने क्या किया। नमस्कार, मी सुभाष हणमंते. आपण पाहताय चारवाग टीव्ही. मित्रांनो, आज 19 जानेवारी 2026 बांद्रा कलेक्टर ऑफिस मुंबई या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाच्या विद्यमाने एक दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या निमित्त या संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी आपण या संघटनेची काय भूमिका आहे, या धरणं आंदोलनाचे औचित्य काय आहे ते त्यांच्याकडून समजून घेऊ. अगोदर आपलं नाव सांगा आणि या आंदोलनाची पार्श्वभूमी आपण थोडक्यात विषद करा. ओके. धन्यवाद साहेब तुमचं. हे आंदोलन आणि हे धरणे आंदोलन तुम्ही कव्हर करण्यासाठी आला त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. माझं नाव बापू भडके, भारत मुक्ती मोर्चाचा मुंबईचा प्रभारी आहे. आणि आजचा जो हा धरणाचा जो उद्देश आहे हे वामसे पाणी भारत मुक्ती मोर्चाचं जे 42वं अधिवेशन होतं ते अधिवेशन शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून रद्द करण्यात आलं. आणि ते अधिवेशन रद्द केल्यामुळे जो आम्हाला 6 लाख खेड्यापर्यंत आणि सामान्य लोकांपर्यंत बहुजन लोकांना जो मेसेज द्यायचा होता त्या राष्ट्रीय अधिवेशनच्या माध्यमातून तो मेसेज देता आला नाही. त्यामुळे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेबांनी असा निर्णय घेतला त्या दिवशी की हे आंदोलन आता 4 चरणामध्ये होईल आणि ते 4 चरणाच्या माध्यमातून ज्या लोकांना आम्हाला तो मेसेज द्यायचा होता तो मेसेज देण्याचं काम म्हणजे संविधानिक जे म्हणजे निवेदन देणं, पहिला टप्पा, दुसरा धरणं आंदोलन आणि तिसरा रॅली आणि चौथं जे RSSचं जे हेडक्वार्टर आहे त्याच्यावरती महामोर्चा नेणं. जेणेकरून जे 80 विषय होते ते 80 विषय म्हणजे बहुजनांच्या आयुष्याची भविष्याची ते निर्णायक विषय होते. त्या विषयाची चर्चा होऊ नये म्हणून ते आंदोलनाची ती परमिशन, त्या अधिवेशनची परमिशन रद्द केली. दुसरा प्रश्न असा आहे, प्रशासनाने काय कारण दिलं की जे अधिवेशन रद्द केलं किंवा त्याच्यावर बंदी घातली, त्याकरिता आपल्या संघटनेला काय कारण दिलं? सर, त्याच्यामध्ये कारण आता लगेच आम्ही त्या दिवशी कोर्टामध्ये ती केस फाईल केलेली आहे. त्याच्यामध्ये एक क्षुल्लक कारण असं आहे की तुम्ही खूप भडकाऊ आणि लोकांना प्रक्षोभित करणारं म्हणजे उत्तेजित करणारं भाषण बोलत आहात. हे मुद्दा आहे. मुळात माझं असं, तुम्ही जज आहात का? तुम्ही पूर्वनिर्धारित कसं काय जज करू शकता? आता तुम्ही पत्रकार आहात, मला माहिती आहे तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही खून कसं काय करू शकता? मी जजची भूमिका करू? तुम्ही अगोदर बघा, रेकॉर्डिंग करा आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी असं काही वाटलं तर तुम्ही त्या कोर्टामध्ये आमच्या विरोधात ते पुरावे सादर करा. तुम्ही प्री जजमेंट करून त्याच्या पाठीमागे हा ब्राह्मणांचा षड्यंत्राचा भाग आहे की ते जे विषय होते अत्यंत ज्वलंत होते, आमच्या येणाऱ्या भविष्याची निगडीत होते, ते कळू नये, त्याची चर्चा होऊ नये म्हणून त्याचा तो मेन मुद्दा तो होता, लोकांना त्या मेसेज जाऊ नये. बहुजन भारत पार्टीचे मुंबई अध्यक्ष गुप्ताजी आपल्या बरोबर आहेत. जवळजवळ 41 अधिवेशन तुमचे देशामध्ये झाले. तेव्हा सरकारला काही अडचण झाली नव्हती. आत्ताच का बंदी आणली? याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुम्ही या अगोदर काही असं कायदा आणि सुव्यवस्थेला काही धोका निर्माण होईल असं काही तुमच्याकडून घडलंय का? कशामुळे हा प्रसंग उद्भवला? वामसे भारत मुक्ति मोर्चा का 42वां राष्ट्रीय अधिवेशन के पहले 41 राष्ट्रीय अधिवेशन हुए हैं, लेकिन उस राष्ट्रीय अधिवेशन में कोई भी लॉ एंड ऑर्डर का उल्लंघन नहीं हुआ है, क्योंकि हम लोग संविधान के दायरे में रहकर काम करते हैं. लेकिन इस देश में जो RSS है वो RSS के विरोध में, जो संविधान के विरोध में काम कर रहे हैं, उसकी जानकारी हम जनता तक पहुंचाना चाहते हैं. याचा अर्थ असा आहे की
आर एस एस जी काही सध्या देशामध्ये काम ज्या पद्धतीने करते, एकंदरीत त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायचं काम ह्या संघटनेच्या माध्यमातून केलं जाते, त्यावरच त्यांचा काही ऑब्जेक्शन असेल असं काही वाटतं का? हो सकता है, क्योंकि हम तो आरएसएस को एक्सपोज करना चाहते हैं, क्योंकि आरएसएस ने जितने भी भारत में दंगे कराए हैं उसके सारे एविडेंस है। और पूर्व आईजी मुशर्रफ साहब, उन्होंने किताब लिखी है कि भारत में ब्राह्मणवादियों के धमाके और मुसलमानों को फांसी, वो लिखित लिखे तो एविडेंस के साथ में है कि भारत में आरएसएस जो आतंकवादी संगठन है, ये हम जनता को बताना चाहिए। दुसरा असा एक प्रश्न आहे, भारत मुक्ती मोर्चाने जेव्हा जे आंदोलन तुम्ही घ्यायचं ठरवलंय, महामोर्चा घ्यायचं ठरवलंय, कायदा आणि सुव्यवस्था पाहण्याचं काम देशाच्या संसदेचं आणि विधानसभेचं आहे. तुमच्यावर जे अधिवेशन घेण्यासाठी जी बंदी आणली गेली आहे ते शासनाकडून आणली गेली आहे, तेव्हा तुम्ही आर एस एस हेडक्वार्टर का निवडलं, याबद्दल काय सांगा? अभी बीजेपी की आरएसएस है, बीजेपी को आरएसएस चलाती है और सारी जो आरएसएस के नियंत्रण में काम कर रही है, तो हमने सोचा कि बच्चे को पकड़ने से अच्छा है कि डायरेक्ट बाप को पकड़ा जाए। दुसरा एक विषय असा आहे, भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेफ यांच्या माध्यमातून वेळोवेळी असं सांगितलं जातंय या देशातला ब्राह्मण हा विदेशी आहे, त्याविषयी ठोस पुरावे असं काय आहेत की तुमच्याकडे तुम्ही असं सिद्ध करू शकता की ब्राह्मण विदेशी आहे? 21 मई 2002 को माइकल बामसाद डीएनए के आधार पर सिद्ध कर दिए कि ब्राह्मण विदेशी है। ये डीएनए सिद्ध कर दिया, इसको सुप्रीम कोर्ट भी नेग्लेक्ट नहीं कर सकता, मान्य नहीं कर सकता। इस आधार पर 100% एविडेंस। आपल्या बरोबर किरण सावंत आहेत, त्यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आजचा जो हा नियोजित कार्यक्रम होता, कधी पूर्वनियोजित होता की काही दिवसामध्ये तुम्ही शॉर्ट नोटीसवर हा कार्यक्रम ठरवला होता? सर्वात प्रथम तुमच्या न्यूजचं मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. माझं नाव किरण सावंत, मी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीचा मुंबई प्रदेश अध्यक्ष आहे. हा जो तुम्ही जो प्रश्न विचारला, हा जो काही कार्यक्रम होता आमचा, हा अगोदर आम्ही पूर्वनियोजित नव्हता. हा पूर्वनियोजित कसा झाला? कारण आमचं जे काय अधिवेशन आहे, राष्ट्रीय अधिवेशन बामसे भारत मुक्ती मोर्चाचं, जेव्हा रद्द केलं त्याच्यानंतर हा नियोजित झाला. आणि नियोजित का झाला की आम्हाला माहिती आहे की सदर ठिकाणी म्हणजे ओडिसामध्ये कोणाचं सरकार आहे आणि त्याला कोण ऑपरेटिंग करत आहे, तर त्याचं ते बीजेपी जे आहे ते गव्हर्नमेंट आहे आणि त्याला ऑपरेटिंग आरएसएस करत आहे. मग आम्ही त्यांच्याच विरोधामध्ये जर का आंदोलन केलं तर बाकीचं सगळं काय नीट होईल, सरळ होईल. त्यामुळे आम्ही हे धरणं आंदोलन आज रोजी केलेलं आहे. बामसेफ असं दावा करताना दिसते की संपूर्ण देशातल्या मूळ निवासीचं नेतृत्व आम्ही करतोय. एकीकडे देशात पाहिला तरी मोठ्या मोठ्या सभा होतात आणि त्या सभेमध्ये जाहीरपणे संविधानाच्या विरोध बोललं जातं. संविधान हे संपवलं पाहिजे, संविधान बदललं पाहिजे अशा घोषणा केल्या जातात. त्यांना प्रशासनाकडून मान्यता मिळते आणि मोठ्या संख्येने तिथे लोक सहभागी होतात. पण तुम्ही संपूर्ण बहुजनांचं नेतृत्व करताय असं बोलताय, पण तुमच्याकडे तेवढ्या ताकदीने तुमचे लोक रस्त्यावर उतरताना दिसत नाही. त्याच्या मागचं कारण काय सांगाल? बघा, ज्यांची सत्ता असते, ज्यांची सरकार असते, ज्यांची सत्ता असते त्यांची सरकार असते, त्यांचं पोलीस प्रशासन असतं, त्यांचं सगळं काय असतं. त्याच्यामुळे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई, ठोस कारवाई होताना आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार नाही, दिसणार सुद्धा नाही. म्हणून हे आरएसएसची जी लोक आहेत, ते बीजेपीची जी लोक आहेत, ती दररोज राष्ट्रद्रोह करतात, भारतीय संविधानाचा अपमान करतात. कारण आणि राष्ट्राच्या समर्थनात बोलतात असं लोकांना दिसत आहे, पण ते दररोज राष्ट्रद्रोह करतात. परंतु आमची जी लोक आहेत, हे आमची गेले 1978ला आमची सुरुवात झाली या संघटनेची. आतापर्यंत जवळजवळ जरी नाही म्हटलं तर बरीच लोक या भारत देशामध्ये केडर बेस ऑर्गनायझेशन, बरीच लोक केडर आहेत, ते डायरेक्टली समोरून येत नाहीत, परंतु अंतर्गत जे काय जागृतीचं जे साधन आहे ते जागृती संपूर्ण देशामध्ये आमच्याच माध्यमातून झालेली आहे. जर या देशामध्ये जन आंदोलनाची जेव्हा घोषणा होईल माननीय वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये, तेव्हा या देशामध्ये तुम्ही बघाल की 20 करोड 30 करोड जनता रस्त्यावर उतरताना दिसेल आणि हे येणाऱ्या 5 वर्षामध्येच तुम्हाला दिसेल.
तर माझा प्रश्न असा होता, त्या अनुषंगाने मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित होतं की एवढं जागृतीचं काम चालू असताना सर्वसामान्य माणसामध्ये याची चीड का निर्माण होत नाही? आणि संविधानावर होणारा हल्ला थांबवण्यासाठी त्यांची तळमळ का दिसून येत नाही? हा माझा मुद्दा होता. काही नेतृत्व करणारी लोक आहेत ना, ते समाजाची दिशाभूल करताना आपल्याला दिसत आहे. समाजामध्ये संभ्रम निर्माण करताना दिसत आहे. SC ST OBC आणि भारताचे बहुजन मूल्यवासी समाजातील जी लोक आहेत ना, त्यांना एकत्र न आणण्यासाठी ब्राह्मणवादी जी संस्था आहे, जे सरकार आहे, ते त्या ठिकाणी विघटन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना तोडण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना लालच देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपली लोक त्या मार्गाला जास्त जात आहे, कारण यांनी आपल्या समाजाला लाचार बनवून ठेवलेला आहे. म्हणून हे एकत्र येताना आपल्याला दिसत नाही. पण आता खऱ्या अर्थानं जर तुम्ही बघितलं असेल तर भामसेब आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे. आणि आता काय जास्त वेळ काळ राहिलेला नाही, 4-5 वर्षामध्येच या ठिकाणी जन आंदोलन होणार आहे. जसे नेपाळमध्ये तुम्ही परिस्थिती बघितली, बांगलादेशमध्ये बघितली, श्रीलंकेत बघितली, सेम तशी परिस्थिती परंतु संविधानिक मार्गाने या भारत देशामध्ये होणार, हे 100% गॅरंटी आहे. तुम्ही मुस्लिम समूहामधून येत आहे. मुस्लिम समूह अशा सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय होताना दिसत नाही. अपवादात्मक तुमच्यासारखे काही लोक आहेत. या पुढच्या काळामध्ये मुस्लिमांमध्ये कशा पद्धतीनं काम करायचं ठरवलं, काही सांगू शकाल? देखिए सर, मुस्लिम समाज आज भले सक्रिय नहीं है, क्योंकि इनके उलमाओं ने और इनके अकाबरीन ने इन्हें रोका है उससे। अगर मुसलमान सक्रिय होता तो आज उसकी मॉब लिंचिंग नहीं होती। अगर आप ये देखो कि 1947 से लेकर आज तक कांग्रेस ने कांग्रेसी ब्राह्मणों पे मुसलमानों ने भरोसा किया, और उसी कांग्रेसी ब्राह्मणों ने मुसलमानों को आज इस हालत पे लेके आ गया। सच्चर कमेटी आप अगर आप देखो, सच्चर कमेटी की रिपोर्ट ये बताती है कि आज जो दलितों की स्थिति तो आज़ादी वो आज हमारी मुसलमानों की है। तो ये कांग्रेसी ब्राह्मणों ने आज हमारे साथ ये हाल करके रखा है। लेकिन बामसेब एक ऐसा और भारत मुक्ति मोर्चा एक ऐसा प्लेटफॉर्म है जहाँ मुसलमान खुल के अपनी बात रखता है। और ये जो अधिवेशन आज हमारा उड़ीसा में कैंसिल किया गया है, ये इसका रीज़न ये है कि लोग भड़काऊ भाषण देते हैं, भड़काते हैं। तो क्या बीजेपी और RSS के लोग क्या भड़काऊ भाषण नहीं देते? मुसलमानों को कत्लेआम की बात करते, घर से निकाल के जलाने की बात करते, तो उस टाइम ये शासन और प्रशासन क्या करता है? ये आज हमारा मैटर न्यायपालिका में, लेकिन न्यायपालिका में बैठे हुए ब्राह्मण जो जज है वो हमारे विरोधी देंगे। इनको बीजेपी और कांग्रेसी ब्राह्मणों के और वामपंथी दलों ब्राह्मणों के, उनके सहयोगियों के कोई गुनाह नहीं दिखते। उन्हें सिर्फ बहुजन समाज, खास करके बामसेब और भारत मुक्ती मोर्चा के ही गुनाह दिखते। धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. हे चॅनल आपलं आहे, आपल्या सर्वांचं आहे. आपल्या न्याय हक्काच्या मागण्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक काम या चॅनलच्या माध्यमातून होतं. हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपली मीडिया ताकदवर करणं, स्वतंत्र ठेवणं हे आपली जबाबदारी आहे. ते आपण कराल, हे अपेक्षा असं. धन्यवाद.